राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी. 9 जानेवारी रोजी किनवट बंद. सर्वपक्षीय रेल्वे कृती समितीतर्फे रेल्वेच्या विविध मागण्यांसंबंधीचे निवेदन रेल्वे महाव्यवस्थापकाला देणार. विभक्तचे राशन कार्ड लोक का काढतात? नायब तहसीलदार. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी वलीउद्दीन फसरुखी. आता बातमीपत्र विस्ताराने. मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीचा उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. राज्य सरकारची दरवाढी विरोधातील याचिका फेटाळत रिलायन्सच्या बाजूने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मेट्रोच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ होणार आहे. सध्या हे दर 10, 15 व 20 रुपये आहेत. ते आता 10, 20, 30, 40 रुपये असे करण्यात येणार आहे. मात्र अंतिम दर निश्चित करण्याचा पूर्ण अधिकार शुल्क निर्धारण समितीलाच राहणार आहे. 31 जानेवारीपासून पुढे 3 महिन्यात हे दर ठरविण्याची मुभा समितीला देण्यात आली आहे. तोपर्यंत रिलायन्स स्वतःच्या धोरणानुसार दर वाढवू शकते, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे. 9 जानेवारी रोजी किनवट बंद ठेवून सर्वपक्षीय रेल्वे कृती समितीतर्फे रेल्वेच्या या मार्गावरील विविध मागण्यांसंबंधीचे निवेदन रेल्वे महाव्यवस्थापकांना देऊन या आदिवासी विभागातील रेल्वे समस्या संबंधी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक हे दिनांक 9 जानेवारी रोजी नांदेड आदिलाबाद रेल्वे महामार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशनच्या तपासणीसाठी घेणार असून त्या भागातही रेल्वे प्रशासनाच्या समस्या व सूचना जाणून घेणार आहेत. या निमित्ताने किनवट रेल्वे स्टेशन येथे सर्वपक्षीय रेल्वे कृती समितीचे शिष्टमंडळ भेटून या भागातील प्रमुख समस्या मांडणार आहेत. याकरिता सर्वपक्षीय कार्यकर्ते व विविध संघटनेचे पदाधिकारी व रेल्वे प्रशासनाने मोठ्या संख्येने 9 जानेवारी रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. देगलूर शहरातील नागरिक विभक्तचे राशन कार्ड का काढतात, असा अहवाल पुरवठा विभागातील नायब तहसीलदार यांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार नागरिक नियमांनी कागदपत्र लावून विभक्त राहण्याचे कार्ड तहसील कार्यालयातून घेतात. ते कशासाठी घेतात, का घेतात, चिंता पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदारांना पडला आहे. संबंधित लिपिकांवर कामाचा व्याप भरपूर आहे, त्यामुळे ते येत नाहीत. त्यामुळे राशन कार्ड घेण्यास 6-8 महिने लागतात. कार्यालयात गर्दी होत आहे. आजच राशन कार्ड घेण्यासाठी काय कागदपत्र लागतात, त्यांचे बॅनर लावायचे आदेश पुरवठा विभागाने दिले. इतके दिवस चलढकल पण चालू होता. याचा त्रास मात्र नागरिकांना होत आहे. या विचित्र प्रकारामुळे लोक त्रस्त आहेत. जिल्हाधिकारी नांदेड येथे तक्रार करणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सायंकाळचं बातमीपत्र. माजी शिक्षण व अर्थ सभापती माननीय शिवराज होटाळकर यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रवींद्र चव्हाण, माननीय बाळासाहेब शिंदे, माननीय मांजरमकर, माननीय सुरेश जाधव, माननीय माणिक चव्हाण, प्रकाशक आमदार वसंतराव चव्हाण, मित्रमंडळ नायगाव. माजी शिक्षण व अर्थ सभापती माननीय शिवराज पाटील होटाळकर यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे, मग चिंता कशाला. दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 992102 2221, 9850 22 22 21, 9970 94 33 87.
शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती झाल्याने नवक्रांती विकासाची सर्वत्र पाहायला मिळत आहे. महिला या चूल आणि मूलपुरत्या मर्यादित राहिल्या नसून त्या संसाराच्या आर्थिक विकासाच्या वाटेकरी झाल्या आहेत. म्हणून आता दुसऱ्यांसमोर हात पसरण्याची वेळ राहिली नाही. स्वाभिमानाने त्या उद्योग क्षेत्रात उतरल्या आहेत असा विश्वास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र ढोले यांनी एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाच्या वेळी व्यक्त केला. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड व गृहलक्ष्मी ग्राम विकास संस्था किनवटच्या वतीने दुर्गा महिला बचत गट दत्तनगर व प्रतीक्षा महिला बचत गट गोकुंदा या 2 बचत गटातील महिलांना एम्ब्रॉयडरी भरतकाम प्रशिक्षण देण्यात आले. या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती नाबार्डच्या सौ संगीता पाटील, दत्तनगरच्या सरपंच सौ जिजाबाई मुखाडे, सामाजिक कार्यकर्ता सौ भावनाताई दीक्षित, सुनील गरड, श्याम डोंगरे शिक्षक, गजानन शिंदे, पत्रकार किशन भोयर आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात भरतकामाच्या प्रशिक्षिका सौ अलका मेश्राम यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीबाबत चर्चा केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकपत्रचे वलीउद्दीन फारुकी यांची तर सचिवपदी दैनिक सकाळचे बालाजी नरहरे यांची निवड जिल्हाध्यक्ष अभयकुमार दांडगे यांनी बिलोली येथे झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत केली आहे. बिलोली येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष अभयकुमार दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस रुपेश पाडबुक यांच्या उपस्थितीत दिनांक 7 जानेवारी रोजी झाली. सदर बैठकीत सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी वलीउद्दीन फारुकी यांची अध्यक्ष तर सचिवपदी बालाजी नरहरे दैनिक सकाळ, कार्याध्यक्ष संजय जाधव दैनिक समीक्षा, उपाध्यक्ष बसवराज वाघमारे व गौतम लंके लोकमत, सहसचिव राजेंद्र शिंदे देशोन्नती, कोषाध्यक्ष गंगाधर कुडके तरुण भारत यांची निवड करण्यात आली. सदर बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार गौतम लंके तर आभार बालाजी नरहरे यांनी व्यक्त केले आहे. सदर नूतन कार्यकारिणीच्या निवडीचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, प्रेस फॉरमचे तालुका अध्यक्ष मोहसनी खान, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोवाडे, रत्नाकर जाधव, संदेश जाधव यांच्यासह अनेकांनी या निवडीचे अभिनंदन केले आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला हायकोर्टाची मंजुरी. 9 जानेवारी रोजी किनवट बंद. सर्वपक्षीय रेल्वे कृती समितीतर्फे रेल्वेच्या विविध मागण्यांसंबंधीचे निवेदन रेल्वे महाव्यवस्थापकाला देणार. विभक्तचे राशन कार्ड लोक का काढतात? नायब तहसीलदार. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी वलीउद्दीन फसरुखी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.